आणि यानंतर पुढची एक महत्त्वाची अपडेट समोर येते। भारत अंतराळामध्ये नवा इतिहास रचणार आहे। नासा आणि इस्रोची संयुक्त मोहीम होणार आहे। निसारचा अंतराळामध्ये प्रवास सुरू झालाय। नैसर्गिक आपत्तीचा अभ्यास करण्यासाठी हा प्रवास सुरू झालाय। kilometers per second. -25 seconds. We are mere 25 seconds from the launch. All movies open. -20 seconds. सभी दर्शक हमारे साथ बने रहिए। -15 seconds. T-4.8 seconds पर L40 का प्रज्वलन हम देखेंगे। 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1, 0. All L40 engines generating nominal thrust. S139 motor +5 ignited. seconds. That's a Speed tracking. magnificent of the GSLV Lift F-16 off normal. NISAR mission. The deafening roar of GSLV and beautiful 15 seconds. silhouette brightening the Sriharikota sky. जी हाँ, अभी आपने देखा चारों L40 First तथा stage कोर बूस्टर performance S139 का सफल प्रज्वलन 25 seconds. और GSLV F-16 का उत्थापन द्वितीय प्रमोचन मंच से और ये अपने गंतव्य की ओर बढ़ता हुआ। हम यहाँ कंपन महसूस कर पा रहे हैं मिशन नियंत्रण केंद्र पर। अंतराळामध्ये भारत करत असलेल्या कामगिरीमधला हा नवा इतिहास असेल, कारण ही नासा आणि इस्रोची संयुक्त मोहीम आहे। अंतराळामध्ये निसारचा प्रवास सुरू झालाय आणि प्रामुख्याने नैसर्गिक आपत्तींचा अभ्यास करण्यासाठी ही मोहीम आखण्यात आलेली आहे। वातावरण बदलामुळे नैसर्गिक आपत्तीचा एकूण चेहराच बदललाय, त्यामुळे नैसर्गिक आपत्तींची आधीच माहिती मिळणं, आगाऊ सूचना मिळणं हे फक्त भारतासाठी नाही तर जगभरातल्या प्रत्येक देशासाठी महत्त्वाची बाब बनली आहे। त्यामुळे अनेक देश सध्या या विषयावर प्रचंड संशोधन करतायत, अभ्यास करतायत आणि अंतराळामध्ये सोडलेले सॅटेलाइट्स, त्यांच्या माध्यमातून मिळणारी माहिती, त्या माहितीचं होणारं आकलन या अनुषंगाने या मोहिमा महत्त्वाच्या आहेत आणि म्हणूनच भारताची ही निसार मोहीम महत्त्वाची मानली जाते। अंतराळ क्षेत्रामध्ये भारत आणि अमेरिका यांच्यातल्या वाढत्या भागीदारीचे सुद्धा ही मोहीम प्रतीक आहे, ज्यामुळे ग्रहाच्या देखरेखीमध्ये क्रांती होईल। ही मोहीम पृथ्वीची परिसंस्था, बर्फाची चादर, वनस्पती, जंगलं, भूजल, समुद्राची पाण्याची पातळी वाढणं, भूकंप, सुनामी, ज्वालामुखी आणि भूस्खलन यासारख्या अनेक नैसर्गिक आपत्तींचा अभ्यास करणार आहे। Performance normal. प्रथम चरण का कार्य निष्पादन पूरी तरह सामान्य। यान उद्दिष्ट दिशा की ओर अग्रसर होता हुआ। वर्तमान में प्रथम चरण प्रज्वलित है। L40s प्रज्वलित हैं। इनका कुल कार्यकाल 150 सेकंड का होगा। L40 shut off. GS2 ignited. GS1 separated. 1S. IS 1/2 main separated. जी हाँ, अभी आपने सुना रेंज ऑपरेशन निदेशक ने इसकी पुष्टि की है। प्रथम चरण को सफलता से पृथक किया जा चुका है। Payload pairing separated. द्वितीय चरण का प्रज्वलन शुरू हो चुका है। Marking Closed loop the guidance milestone of initiated. the flight, the GS1 has undergone a hot separation and GS2 commenced its operation and thrusting nominally. The payload fairing has also been separated and closed loop guidance has been initiated. जी हाँ, इस दौरान Second stage performance normal. वातावरण से बाहर जा चुका है, इसलिए पेलोड फेयरिंग या ऊष्मा कवच की आवश्यकता नहीं रहती, इसलिए इसे यान से पृथक कर दिया जाता है। और अब यान क्लोज लूप गाइडेंस के अंतर्गत है और स्वतः ही अपना दिशा निर्धारण कर रहा है। Powered by the Vikas engine that uses the Earth storable propellant combination of UH-25 and N2O4, the second stage of GSLV develops 846 kilonewton thrust in vacuum. Burn time for this mission of GS2 is 140 seconds. +4 minutes. दर्शकों का उत्साह देखते ही बनता है यहाँ पर सभी Second उत्साहित stage इस प्रमोशन performance को लेकर। normal. द्वितीय चरण सामान्य निष्पादन करता हुआ
अग्रसर है अपने उद्देश्य कक्षा की ओर। इसमें इस चरण में UH-25 तथा N2O4 ईंधन का प्रयोग किया जाता है। यह विकास इंजन द्वारा संचालित है। इस चरण का कुल प्रज्वलन काल लगभग 150 सेकंड का होगा। Cryo stage start authorized. जैसा कि हमने पहले बताया था, द्वितीय चरण Second प्रज्वलन stage के दौरान performance ही normal. तृतीय चरण को अनुमोदित कर दिया जाएगा। There is a confirmation of the authorization of the third stage or the cryo stage GS2 thrust cutoff. operation. The GS2 second stage separate. has completed its Stage ignition operation and was commanded. jettisoned from the ongoing vehicle. द्वितीय चरण के सफलतापूर्वक प्रदर्शन के पश्चात Cryo इसे stage यान से ignition पृथक कर दिया confirmed. गया है और तृतीय तथा अंतिम चरण का प्रज्वलन शुरू हो चुका है। The यह बहुत ही cryogenic- जटिल चरण है। इसके साथ ही दर्शकों का उत्साह, यह अंतिम चरण है जो उपग्रह को उद्देश्य कक्षा की ओर ले जाएगा। The cryogenic upper stage has commenced its operation. Cryo stage operating at operated level. The CUS stage with CE 7.5 engine with liquid hydrogen as fuel and liquid oxygen as oxidizer with a nominal thrust of 73.55 kilonewton. In this mission, there will be a thrust upratement of 11%, that is Cryo stage performance normal. 81.64 kilonewtons for about 405 seconds. plus 6 minutes. वर्तमान में तृतीय चरण क्रायो अपर स्टेज कार्यरत है। इस दौरान यह लगभग 75 किलो न्यूटन का प्रणोद उत्पन्न कर रहा है। यह चरण लगभग 850 मिनट सेकेंड्स तक जारी रहेगा। वर्तमान में सापेक्ष गति 3.49 किलोमीटर प्रति सेकेंड तथा ऊंचाई 514 किलोमीटर की हो चुकी है। Cryo stage performance An normal. altitude of 528 kilometers. Shar and Trivandrum stations continue to extend tracking and telemetry support. When the cryo stage had commenced action, the instantaneous relative velocity was 3.5 kilometers per second. Plus While the 7 end minutes. of thrust upratement, it becomes 4.5 kilometers per second. For the next 400 seconds that follow, there is a significant addition in the relative velocity of up to 7.5 kilometers per second. Cryo stage performance normal. सभी विशिष्ट वैज्ञानिक यहाँ उपस्थित इस घटना के साक्षी बनने के लिए। तृतीय चरण का निष्पादन पूरी तरह सामान्य। इस दौरान भू स्थित रडार स्टेशन शार तथा त्रिवेंद्रम इसे भलीभांति ट्रैक कर रहे हैं। The altitude gained during thrust upratement is about 400 kilometers in cryostage operational regime. When the thrust upratement ends, there is a considerable increase in relative velocity at a marginal loss of altitude. plus 8 minutes. तृतीय चरण की यात्रा लगभग 850 सेकेंड्स तक जारी रहेगी। इस दौरान आपको उपग्रह के बारे में कुछ जानकारियां उपलब्ध करा सकते हैं। नासा इसरो सिंथेटिक Cryo अपर्चर stage रडार, performance normal. जिसे संक्षिप्त में NISAR कहते हैं, वैज्ञानिकों को प्राकृतिक खतरों और विनाशकारी घटनाओं जैसे भूकंप, ज्वालामुखी विस्फोट और भूस्खलन जैसी प्राकृतिक घटनाओं को बेहतर ढंग से समझने के लिए मदद करेगा। उपग्रह की बादलों को भेदने की क्षमता के कारण यह तूफान और बाढ़ जैसी मौसमी आपदाओं के दौरान त्वरित व सटीक जानकारी उपलब्ध कराने में सक्षम होगा, जिससे तत्काल प्रतिक्रिया समुदायों को मदद मिलेगी। यह बर्फ की चादर, ग्लेशियर और समुद्री बर्फ में परिवर्तन 9 जैसे प्रमुख वैश्विक पृथ्वी अवलोकन को प्रदान करेगा।
साथ ही वनों की कटाई, वनाग्नि तथा स्थायी रूप से बर्फ से ढकी हुई जमीनों का अवलोकन करने में भी सक्षम होगा। यह एक अग्रणी मिशन है जो कि पृथ्वी की प्रतिक्रियाओं के बारे में वैज्ञानिक जानकारी का खजाना प्रदान करेगा। इन सभी वैज्ञानिक आंकड़ों के लिए लगभग 9000 किलोमीटर दूर वैज्ञानिक आपस में जुड़ चुके हैं तथा आपसी सहयोग से इस महत्वाकांक्षी मिशन को एक व्यापक लक्ष्य तक पहुंचा रहे हैं। NISAR, or the NASA ISRO Synthetic Aperture Radar, is a remarkable milestone in the Indo-US space ties. Designed on the I-3K mainframe bus, NISAR will render services for the next 5 years according to free and open data policy. NISAR provides 10 a minutes. means of disentangling and clarifying spatially and temporally complex phenomena ranging from ecosystem disturbances to ice sheet collapse and natural hazards including earthquakes, tsunamis, volcanoes and landslides. ISRO has identified a range of applications of particular relevance to India that the mission will Cryostage address, performance normal. including monitoring भारतासाठी ही महत्त्वाची मोहीम आहे आणि या मोहिमेच्या यशामुळे भारतामध्ये अनेक गोष्टींच्या ज्या प्रामुख्याने नैसर्गिक आपत्ती आहेत त्यांचा आधीच माहिती मिळण्यासाठी मदत होऊ शकेल। काय नेमकी ही मोहीम आहे आणि या मोहिमेमधून काय साध्य होऊ शकणार आहे? खगोलशास्त्रज्ञ लीना बोकील आपल्या सोबत आहेत, त्यांच्याकडनं ही माहिती सोप्या शब्दांमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात। लीना मॅडम नमस्कार, स्वागत आहे आपलं जय महाराष्ट्रमध्ये। जी मोहीम नासा आणि इस्रोची संयुक्तरित्या सध्या राबवली जाते, अवकाशामध्ये उड्डाण झालेलं आहे आता यानाचं, काय नेमकी ही मोहीम आहे आणि फायदा काय काय आणि केव्हापर्यंत होणार आहे आपल्याला याचा? नक्कीच नासा आणि इस्रोची ही कोलॅबोरेशन किंवा इंटरनॅशनल स्पेस कोलॅबोरेशन ज्याला म्हणतात अशी एक मोठी ऐतिहासिक मोहीम होणार आहे। आणि नासा इस्रो सिंथेटिक अपर्चर रेडार म्हणजे निसार किंवा नायसार ही मोहीम खूप वर्षांपासून आपण बोलत होतो किंवा ऐकलं असेल, पण ती आता आज प्रक्षेपण झालेलं आहे आणि यशस्वीपणे सगळे स्टेजेस पार करून आता हे जे उपग्रह आहे ते स्पेसमध्ये अंतराळात त्याच्या पाथवर वाटेवर गेलेला आहे। तर ही मोहीम आहे अर्थ ऑब्झर्वेशन सॅटेलाइट आपण सोप्या भाषेत म्हणू शकतो, म्हणजे अख्ख्या पृथ्वीचा अभ्यास आणि निरीक्षण करण्यासाठी ही एक मोहीम आहे। हा उपग्रह रेडार टेक्नॉलॉजी वापरून केलेला आहे, म्हणजे त्याचे कॅमेरा नाही आहेत, त्याच्या ऑप्टिकल किंवा प्रकाश आणि या गोष्टी नाही, तर रेडारचा वापर केलेला आहे। रेडार म्हणजे रेडिओ डिटेक्शन अँड रेंजिंग, जे विमानात आपण ऐकलं असेल वापरतो। तर त्यामुळे याला क्लाउड्स किंवा मध्ये ढग असले किंवा काही मध्ये अडथळे आले तरी त्याला इमेजेस स्पष्टपणे काढू शकतो तो। तर ही अतिआधुनिक टेक्नॉलॉजी आहे आणि रिसॅट सारखे आपण आधी हे केलेले आहेत उपग्रह, म्हणजे भारताचे मिलिटरी पर्पजचे DRDO आणि अर्थ ऑब्झर्वेशन साठी केलेले, पण नासा बरोबर प्रथमच करतो आणि नासाने आपल्याकडे अप्रोच केलं ही सर्वात मोठी बाब आहे, कारण आपली तशी कुवत आहे आणि आता नाव वी हॅव द कॅपेबिलिटी टेक्नॉलॉजी, कारण इस्रो पण एक मोठी महाशक्तिशाली स्पेस एजन्सी होत चालली आहे दिवसेंदिवस, असं त्यांना पण लक्षात आलं। तर नासाकडे एक L बँड असेल आणि इस्रोचा एक S बँड, असे ड्युअल 2 फ्रिक्वेन्सी बँड मध्ये काम करणारा हा रेडार आहे आणि खरं तर 12 मीटरचा म्हणजे खूप मोठा त्याचा डिश अँटेना आहे। तो आता स्पेस मध्ये पोहोचला की उपग्रहाचा अनफोल्ड किंवा मोठा असा ओपन अप होणार आहे अँटेना, डिश अँटेना ही, आणि मग तो आपल्याला 12 मीटरचा वाटत असला तरी सिंथेटिक अपर्चर रेडार म्हणजे ती 12 किलोमीटरचं काम करते। इतकी मोठी दुर्बीण ऑब्झर्वेटरी सारखी आहे ही। आणि नॉर्थ पोल टू साऊथ पोल म्हणजे उत्तर ते दक्षिण ध्रुवापर्यंत तो 12 दिवसांनी छायाचित्र पाठवेल, म्हणजे सगळे जे रोज घेतलेले इमेजेस इंटिग्रेट करून। त्यामुळे एक कॉर्नर, म्हणजे पूर्वी काय व्हायचं की एक कॉर्नर राहिला आणि अंटार्क्टिकाचा एक भाग कव्हर झालाच नाही असं होत होतं, पण आता ही इतकी अतिआधुनिक तंत्रज्ञान वापरून केलेली ही एक हा सॅटेलाइट किंवा ही मोहीम आहे,
त्याच्यामुळे आता काय होणार आहे की नासा आणि इस्रो दोन्हीची जॉईंट टेक्नॉलॉजी वापरून महाशक्तिशाली हा अँटेना आहे आणि पृथ्वीवरचा नॉर्थ आणि साऊथ पोलवरचे म्हणजे उत्तर आणि दक्षिण ध्रुवावरचा जो बर्फ आहे आणि तो अतिशय महत्वाचा आहे आपल्यासाठी, कारण तो जर विरघळला आणि मेल्टडाऊन झाला तर, आणि आपण ऐकतोच आहे आता ग्लोबल वॉर्मिंगमुळे बरोबर. फरक पडतो, तर पृथ्वीचे डायनामिक्स चा स्टडी करण्यासाठी, अभ्यास करण्यासाठी बनवलेला हा उपग्रह आहे. आणि आणि त्याचे मोठे फायदे आपल्याला होणार आहेत, जसं तुम्ही सांगताय की आता आपल्याला हवामान बदलामुळे ज्या नैसर्गिक बदलांना, आपत्तींना सामोरं जावं लागतंय त्याची माहिती काही काळ अगोदरच आपल्याला मिळू शकेल. आणि त्याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रडार वापरलं जाणार आहे. त्याला ढगांचा किंवा इतर मोठे जे अडथळे कॅमेराच्या पद्धतीमध्ये येतात ते येणार नाहीयेत आणि त्यामुळे माहिती लवकर मिळू शकेल. सगळ्यात महत्त्वाचं उत्तर आणि दक्षिण ध्रुव या दोघांनाही जोडणारं असल्यामुळं जे काही भाग मध्ये राहत होते, ज्यांची माहिती मिळत नव्हती, तसं या उपग्रहाच्या बाबतीत होणार नाहीये. आणि त्याहूनही महत्त्वाचा मुद्दा, अमेरिका आणि भारत या दोन देशांच्या संयुक्त विद्यमानं हा कार्यक्रम केला जातोय, त्यामुळे सुद्धा त्याचं आंतरराष्ट्रीय स्तरावर एक मोठं महत्त्व आहे. लीनाताई, खरं तर आम्हाला हे सगळं समजून घेण्यासाठी इतक्या सोप्या शब्दांची गरज होती, कारण याच्यामध्ये बऱ्याच तांत्रिक बाबी आहेत, बऱ्याच अशा बाबी असतात ज्या सर्वसामान्य जनांना समजत नाही. पण प्रेक्षकांपर्यंत ही मोहीम तुम्ही सोप्या शब्दांमध्ये समजावून सांगितलीत, त्याबद्दल खरंच खूप खूप आभार आपले.